आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्धाची मी तुम्ही कधीही न ऐकलेली माहिती सांगणार आहे. बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण अथवा उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे 180 देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्म अनुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी 7 वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली होती आणि त्यानंतर त्यांना बोधगया तेथील एका बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी 1 महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित असेल तरी बौद्धांसह आजूबाजूच्या परिसरातील अन्य लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात व येथील बुद्ध विहारात आस्थापूर्वक पूजा करतात. या विहाराचे महत्त्व गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाशी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखेच आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्यूशय्यावर पडलेल्या अवस्थेतील भूस्पर्श मुद्रा म्हणजे 6.1 मीटर लांबीची मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे. जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हा विहार तयार केला आहे. विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले. बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरामध्ये दिवे लावतात, घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन पठण केले जाते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षांच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामामुळे पुण्य मिळते अशी त्यांची समजूत आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात. तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात. या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील लुंबिनी, सारनाथ, गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा करतात. बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो, दानधर्म केला जातो. या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीतिरिवाज आणि संस्कृतीनुसार कार्यक्रम आयोजित होतात. श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियाई देशात हा दिवस वेसक उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा वैशाख शब्दाचा अपभ्रंश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. या प्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील, प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे 20,000 लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशा प्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली. 1951 मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली 3 दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. 1956 ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी झाली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस 1953 पासून सुरुवात केली. 1956 पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखालीच व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांनी केली म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात. इतर सर्व धर्मसंस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते, मग मानवतेचा महान संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या जयंती सुट्टी का नाही? एकतर नियोजित सुट्ट्यांतील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या अशी आग्रही मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती.
बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही 1942 पासूनची मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे व दबावामुळे 27 मे 1953 रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी 1953च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यानमार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आरंभीच्या प्रथम अवस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्वावर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला पण मानव देह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी म्हणजे ज्ञान प्राप्त झाले, म्हणजे त्यांना ह्या जगात कोणती अबाधित सत्य आहेत व जगाची रहाटगाडी कसे चालते यासंबंधीचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांना प्रथम 4 आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण, तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली. दुःख कशामुळे होते यासंबंधी विचार करता त्यांना आढळून आले की हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल 2 व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळवण्याकरता भांडण, तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट कारण नाहीसे केले म्हणजे नष्ट होते. हे अबाधित तत्व आहे, म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले. हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास नाही. तेव्हा हे जन्म मरणाचे रहाटगाडगे कसे चालते याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्यसमुत्पादी ही यांना समजला. प्रतीत्यसमुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काहीतरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्म मृत्यू कसे होतात हे स्पष्ट करणारी काही एक कार्यकारण परंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्माशी कार्यकारण परंपरेने कसा संबंध पोचतो हे प्रतीत्यसमुत्पादात सांगितले आहे. म्हणजे मागील जन्म आणि पुढील जन्म असतात. स्वतः गौतम बुद्धांचे अनेक जन्म झाले त्या जन्माच्या कथांना जातक कथा म्हणतात. अर्थात हे जन्म झाले तेव्हा गौतम बुद्ध हा बुद्ध नव्हता. रामकृष्ण हरी.